बोल ग त्या मांडरच्या काळूबाईचा. आई, तुझ्या समोर मी बोलत आहे. मला एकच सांगायचंय, कुणी निंदू कुणी वंदू, आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. पण मी एकच सांगन की अरे, माणसाने माणसाची निंदा केली तर काय हरकत नाही. पण माणूस जर भगवंताची आज निंदा करीत असेल, त्याला नावं ठेवत असेल, त्यांचा देव असाचे, त्यांचा देव तसाचे, तो देव असाचे, तो देव तसंच करतो, तर मी तुम्हाला एकच सांगन, देव कुणाचं वाईट करत नाही. देव हा प्रजेसाठी आहे. कारण त्याच देवाने आपल्याला आज मानव जन्म देऊन आपल्यावरती मोठे उपकार केलेले. तर आपण त्या भगवंताला, कुठलाही देव असू, त्याला आपण नावं ठेवू शकत नाही. हे जे आपलं शरीर आहे, ही आपली देण आहे, तर ही भगवंताची आपल्यावरती कृपा आहे. तर मी एकच सांगन, देव कुठलाही असू, तो वाईट नसतो, तो चांगल्या करता असतो, तो भक्तांचं रक्षण करतो आणि त्या भक्तीतूनच भगवंता पावतो. असंच माझ्या संदर्भात घडलेले. वयाच्या 11व्या 12व्या वर्षी ही माय माऊली मला आली आणि तिने माझ्या आयुष्याचं सोनं केलं बघा. बोल ग ते मांडरच्या काळूबाईचा. चांग भलं आई राधा उधे उधे, सदानंदीचा येळकोट चांग भले. तर मी एकच सांगन सर्व जनांना, पब्लिकला व माझ्या माता बहिणींना की ही माऊली इतकी गोड आहे, इतकी सुंदर आहे, इतकी भव्य दिव्य आहे, इतकी प्राचीन आहे. मनापासून तिची भक्ती करा. ती पावल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. माझं तुम्हाला सांगणं आहे बघा. ही मांडरची काळूबाई आहे ना, आदि मायाशक्ती, खूप गोड आहे हो, खूप सुंदर आहे. भगवंत आहे तो, त्याला जनतेची काळजी आहे. ज्याच्यापाशी जो देवधर्म असतो ना, तो कुणाचं वाईट करण्यासाठी नाही करत. तो स्वतःच्या घरामध्ये त्याला आणून त्याची सेवा चाकरी करतो. तसंच माझ्या संदर्भात घडलं. वयाच्या 12 वर्षी आली आणि मला तिने साथ दिली आणि मला तिने पदरात घेतली, म्हणून मी काळूबाईची भक्ती झालं. मला ती पावली म्हणून आईचं मंदिर बांधलं बघा मी. बोल ग त्या मांडरच्या काळीचं चांग भलं.